सायकोलॉजिकल. बरं का, घर पाहिजे. अरे घर का पाहिजे तुला? स्थैर्य आहे. जमिनीला पाय टेकला. अरे का पाहिजे? पृथ्वी भूकंप होतो ना, नाही पाय टेकला पाहिजे. बघा आपण, नाही तर आपला हवेत राहतो तू नुसता. म्हणून अरविंदांचं एक वाक्य फार सुरेख आहे. ते काय म्हणाले, साधकाला पहिल्या अवस्थेमध्ये तो सूक्ष्मातच जातो. ते भगवंताचं चिंतन, भजन, पूजन सगळं ते. पण म्हणाले काही काळ तरी तो प्रपंचात साधा आला पाहिजे. कारण ते वाक्य सांगतो, ए टच ऑफ द मदर अर्थ इज इनव्हिगरेटिंग टू द सन ऑफ द अर्थ. म्हणजे ही आई आहे तेव्हा हा तिचा मुलगा, हा पुत्र तिचा, त्याला आपल्या आईचा स्पर्श फार करावा वाटतो. असं आहे नाही का? सांगण्यात हेतू काय, मानसशास्त्रामध्ये बाळ मानसशास्त्राचं एक उदाहरण दिलेलं आहे. अगदी लहान मूल, महिना 2 महिन्याचं, त्याला तुम्ही असं वर झेला, उचला, घाबरत बरं का. आणि आश्चर्याची गोष्ट त्याचमुळे तुम्ही खाली ठेवलं की असायला खाली ठेवलं का स्पर्श ना, पृथ्वीचा स्पर्श, कारण पृथ्वी हेच नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की हा जो तमोगुण आहे, या तमोगुणाचं काठिण्य दगडासारखं आहे. म्हणजे याला जगाचं इतकं खरेपण आहे आणि ते तुम्हाला वाटतंय. बरं का, एका नवरदेवाने आम्हाला सांगितलं, बरं का, खरं आहे तुम्हाला सारखं आहे. तो म्हणाला एका माणसाने चेक दिला. तो चेक काही पुढच्या तारखेचा होता आणि एका माणसाने पाकिटात पैसे घालून दिले. तेव्हा हे जास्त उपयोग येतो, हे काय आलं नाही म्हणजे पुढे काय याच्यामध्ये भाव आहे. आज हाताशी आहे पैसा, हा पुढे जेव्हा तुम्ही मिळेल तेव्हा. त्यापेक्षा आशीर्वाद दिला तर आणखीच पलीकडे आहे, काहीच नाही नुसतं आणि फार गोड आशीर्वाद दिला नाही का, ते आणखीच काहीतरी आहे. दुसरं सांगायचं काय, हार्ड कॅश म्हणतात बघा, इंग्लिशमध्ये आहे ना हार्ड कॅश. हार्ड कॅश का, पृथ्वीचा स्पर्श आहे. ही रचना, तमोगुणाची रचना दगडासारखी कठीण आहे. कारण खरं ते आहे मला आज, आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतायत देहधनाची आवड, देहाची आवड आणि पैशाची आवड. ज्ञानेश्वर महाराजांना मला वाटतं दिसलंय का की 20व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये पैसा 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 म्हणजे किती, असं आपण ऐकतो की 30 कोटी रुपये देत होते कोणी कोणाला. 30 कोटी काय पैसा काय का, 1 कोटी रुपयाचे अशी कोटी केवढे होती लोक. आपण भंजी माणसं, आपल्याला काय करणार नाही का, काय 30 कोटी म्हणजे काय, कारण का भाकरा असती का काय कोणा शोध. रोज रुपये खाल्ले तरी काय लोक संपतील का काय. काय बघा, हे धनाची आवडी कसं त्याने हे की नाही आपण आचरणा करताय. बरं आपल्यात तमगुण आहे का नाही, देहाची आणि धनाची आवड जितकी आहे तितका तमगुण आहे, ध्यानात ठेवा आपण. बस आणि पदार्थ जाती स्नेह बांधे म्हणून तो शोका ठावो, केला न शके पाप जावो कृतज्ञ होऊन जायचं. छान आहे, कृष्णांत असं दिलाय. मग ते सांगतो, तेव्हा माणसावर तुम्ही उपकार केले आणि ते उपकार स्मरले नाही, त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. कृतज्ञ असाचा अर्थ. आणि या उपकाराची जाणीव न ठेवणारा या माणसाचं पाप जसं कधी संपायचं नाही. कृतज्ञ माणसाचं पाप तसं नाहीच व्हायचं नाही. किती दृष्टांत अर्थपूर्ण आहे. म्हणजे त्याला त्यांनी पाप म्हटलेलं आहे. उपकार न स्मरण हे पाप आहे. तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, अरे देवानी उत्पत्ती केली आहे, त्यांनी देव दिला, आमचं दिलं, तमचं दिलं, त्या विश्वंभराला का तू स्मरण करीत नाहीस. म्हणजे आपण कृतज्ञ आहोत असं म्हणण्याचा हेतू आहे त्यांचा, आपल्या उत्पाद केल्याची. सांगायचं हेतू काय की कृतज्ञ माणसाचं पाप तसं नाही होत नाही. तसं म्हणाले पदार्थ जात दृश्य सगळं पदार्थ त्यांच्यामध्ये आपली आवड असणं हे तरुणाचं लक्षण. म्हणजे याचा अर्थ असा, जोपर्यंत इंद्रियांनी दिसणारं दृश्य खरं वाटतं तोपर्यंत परमार्थ नाही.
याला भक्तीनं फार सुरेख पर्याय काढला. दृश्याचं प्रेम जात नाही ना, पण सगुणावर तितकं प्रेम कर, पण ते सगळं भगवंताचं पाहिजे. म्हणजे याच्यातून काट्याने काट काढावं असते. पण ते सगुणाचं प्रेम म्हणजे एक तुमच्या सद्गुरूवर तरी, नाही तर भगवंतावर. बर, एक मुसलमान शायर है, तो काय म्हणतो की मेरे ख्याल से मीर का शेर है वो, की आम्ही भूत म्हणजे सगुण, इतकं प्रेम केलं सगुणावर की शेवटी ती भगवंताचीच उपासना झाली. आणि ही गोष्ट खरी आहे. सगुणाचं प्रेम इतकं जबर आहे की त्या सगुणाला सजीव करते इतकं ते जबर आहे. पण ते फार कठीण आहे. तुकाराम महाराजांच्या सारखीच ते करू जाणे. अहो, कल्पना करा, मार्गदर्शक कोणी नाही, पैशाची परिस्थिती बरी नाही, घरी अनुकूलता नाही, लोकात मान्यता नाही, आता प्रकृतीचं काय कल्पना नाही, खाऱ्या नसणारं धड. तेव्हा अशा अवस्थेमध्ये त्यांनी पांडुरंगाला जाम सोडला नाही. काय झालं, कोणीतरी कर्णधार मिळे तरी बरे असा अभंग आहे. गुरुचीही लागली आणि कुणीतरी मार्गदर्शक पाहिजे ना. कर्णधार म्हणजे होडी चालवणारा कुणीतरी पाहिजे, म्हणून कल्पना करायला लागले. तर स्वप्नामध्ये ते आले. बाबाजी आपले सांगितले नाम, बरं का, भोजना मारुती तूप पावशेर, पुढे जा विसर स्वप्नामध्ये. तुकाराम म्हणाले गुरुदक्षिणा म्हणून त्याने एक पावशेर तूप ते भोजना करता स्वप्नातच विसर पडला. आणि जे बेपत्ता झाले ते शेवटपर्यंत बेपत्ता. स्वप्नात अनुग्रह, कुठेतरी गोटाने माझा जो आवडीचा मंत्र श्री रामकृष्ण हरी हा मंत्र मला दिला आणि पुढे मग तो पांडुरंगाला धरला. सगुणाचं महत्व सांगतोय. गुरुने गेले त्यामुळे अरे असं आहे, तुम्ही मला काही साहित्य कमी झालं, हा धरता येईल ना, अवसाना महाराज काय आहे ते तिथं मला धरणार हो. पांडुरंगाला धरला आणि मग त्याला इतका वश केला की अरे आम्ही आहोत म्हणून तुझी तारीफ आहे, कारण कोण चालतोय म्हणले जगामध्ये. ते म्हणाले कैसा विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच होय देव गुरु. आयडेंटिफिकेशन करा, दोघांना एकच मान. हे सोपं हो गुरुचं, कारण मानवी आहे ते. मानवी असल्यामुळे जवळ जाणं सोपं जातं, त्याची कल्पना करणं सोपं जातं. हा काय म्हणजे सगळंच काहीतरी विलक्षण आहे नुसत्या सगुणाला. आणि तिथे चिकटून राहण्याला जो निश्चय लागतो तो सगळं निश्चय असते शंका नाही. म्हणून तुकाराम शेवटी सांगितलं, तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेच. पण ते तुम्हाला मी नेहमी सांगतो ना, अभंग इतका अर्थपूर्ण आहे. आणि काय केलं म्हणाले, एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा, ते झाले अवघे काम. असं आपल्याला धरता आलं पाहिजे आणि ते सात्विकतेचं चिन्ह आहे. तर आज तमोगुण आहे ना, तर तमोगुणाची धरती कोणची, तू काय तुला धरतो, मी काय करतोय तू बघतोय. आणि मग याच्या निश्चयाचं सामर्थ्य इतकं असतं की त्याच्यामध्ये जे चैतन्य सुप्त आहे ते प्रगट होतं आणि ते सगळं मूर्ती काम करत. काय सांगू आपल्याला, एका भक्तांचीच गोष्ट सांगतो आपल्याला. ते नर्मदा प्रदक्षिणेला गेले, ते बायकोला घेऊन गेले. म्हातारी होते, म्हातारी म्हणजे आहे 50-55 घेऊन. तेव्हा दत्ताचे भक्त आणि कुटुंबामध्ये 3 पिढ्या दत्त भक्त, खरे निश्चय बरं का. आणि मालक घरचा तो ही भावना. मी एकदा अशी गमत झाली की पैसे दुसऱ्यानेच खाल्ले आणि यांच्यावर तोहमत आली. काय करावं, तेव्हा सस्पेन्शनची ऑर्डर आली. संध्याकाळी 4-4:30-5 वाजता निघायचं, हातामध्ये ऑर्डर सस्पेन्शनची. तर त्यांचा नियम असा असेल की घरी आल्यानंतर स्नान बिन करायचं आणि दत्ताची पूजा करायची, ते भजन वगैरे सगळं चालायचं. तेव्हा ते ऑर्डर घरी घेऊन आले. आल्यानंतर पाकिट होतं, ते पाकिट चरणापाशी ठेवलं, दत्ताच्या पायापाशी. तर इकडे स्नान बिन करून आले, उपासना सगळी झाली. कोणाला कल्पना नाही घरामध्ये, यांनी बाहेर दाखवलंही नाही. आणखी सगळं
जेवण खाण झाल्यावर बायकोला आणि मुलांना दोघांना बोलावलं आणि म्हणाले हे पत्र आलंय मी वाचून दाखवलं बरं का. म्हटलं काय इतक्या शांतपणे वाचून काय आहे म्हणाले. ते बघा काय नाही म्हणाले मला घरी बसवलंय म्हणजे ते सस्पेंशन पुढच्या ऑर्डरी आहे म्हणून घरी बसा. बायको म्हणून कसं काय व्हायचं बरं का. ते काय म्हणाले हे मी तुम्हाला नंतर दाखवलंय आधी ज्याच्यावर जबाबदारी त्याला आधीच दाखवलंय. अरे माणसं म्हणजे काय तुम्ही माणसं बरं का. तर बायको काय म्हणाली मी ह्या महिन्याचा पगार वगैरे गेला म्हणले आता ते पुढे काय पगार वगैरे काही नाही. मग कसं काय व्हायचं. ते काय म्हणाले तू आता का काळजी करतेस उद्याच आपण उद्या बघू. मग असं कसं म्हणतात म्हणजे मग तो नाही का मालक घराचा त्यांनी दिलं तर खायचं नाही तर बसले म्हणाले बरं का. अहो आश्चर्याची गोष्ट अशी आहे 2 दिवस असे गेले 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या ओळखीचे गुरुबंधू गाणगापूरहून यात्रेला निघालेले त्यांच्या घरी आले बरं का. तेव्हा आले तर ते नमस्कार चमत्कार झाला घरात गेले त्यामुळे नुसते खायला नाही 2 दिवस उपवास होता. आणि बायकोला म्हणाले की म्हणले बा बरेच दिवस माझ्याजवळ पैसे पडून आहेत काय करावं म्हणले काय करावं पुष्कळ वाटलं हे आपलं अनुदान करावं अमकं करावं तमकं करावं. पुन्हा वाटलं म्हणले हा फार उपासना चांगली करतो याला द्यावे म्हणजे दत्ताला म्हणजे उपासना करतो नैवेद्य दाखवे म्हणून त्यांनी 500 रुपये त्यांच्या हातात पुढे आहे का 500 रुपये दिले. त्याने आपलं मग महिना कसा तरी काढला. पुढे वासुदेवानंद सरस्वती आले आमच्या वडील सांगत असं वासुदेवानंद सरस्वती आणि त्याने का आले यांच्याकडे तिने सांगितलं वा या गावात खूप चांगले हे आहे म्हणजे ते तांडूर गाव तुम्हाला माहिती आहे ना तांडूरला ते निजाम तांडूरला असेल ते तांदूळचे दगड बिगड असतात ना हर्षीचे वगैरे तेव्हा ते कोण जे त्यांचा नियम असा असेल थोडासा की जो भक्त आहे किंवा दत्तभक्त त्याच्या घरीच ते अन्न घेत नसतो ते नाही आमकाम काम हे आले आल्यानंतर काय घरात काय हो पुढे का. तेव्हा आज काय नैवेद्याला काय आपण सांगा ते करायचं. तर त्या बाईने शेजाऱ्या पाण्यावरून मागून आणलं आणखी पुऱ्या आणखी शिकरण केलं केळाचं शिकरण तिथे ते वेळ चांगली मध्ये शिकरण पण त्यांच्या लक्षात आलं ते. तेव्हा जाताना त्यांनी दत्ताला साष्टांग नमस्कार घातला आणि काय सांगितलं म्हणजे आपण माणसाशी बोलतो सर की अरे तू जे याला खायला घालत नाहीस तू तुझी भक्ती कोण करेल याला कमी पण देऊ नकोस. आणि ते सांगत आमचे वडील सांगत आमचे वडील टूरला जात असत रेल्वे त्या मॅजिस्ट्रेटच्या याच्यामध्ये रेल्वेचे केसेस असतात ना तेव्हा ते त्यांनी सांगितलं की तो ग्रस्त सांगत असे की माझं पुढे वर्ष 2 वर्ष लागले ते सस्पेन्सचे पैसे मिळायला झालं पण शेवटपर्यंत मला कधी कमी पडले बरोबर का. मग ते त्यांचे शब्द आमचे वडील सांगत ते म्हणाले कोणत्या तोंडाने देव इथे नाही असं म्हणून म्हणाले सगुणामध्ये देव नाही असं कोणत्या तोंडाने म्हणून. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की रामाच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा महाराज आर केले आणि लहान मुलाला बोलतात तसं बोलले रामा मला बरं नाही म्हणून का तुला वाईट वाटतं मला बरं वाटेल असं म्हणून त्याची गाळ पुसते बघा. काही श्रद्धा तर तुमचं आमचं जीवन तर पाहिजे सद्गुरू हे तर काही सांगितलं ना हात धरता येईल पण निष्ठा जर ठेवली तर काय होणार याच्या. माझं तर म्हणणं असं की जे भगवंताचे भक्त आहेत ते अशा माणसाच्या शोधात असतात की अरे कोण नाही तो अशी निष्ठा ठेवणारा नाही का. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणलेले आहे पदार्थ जाती स्नेह तो पदार्थ जाती स्नेह असू दे ना पण त्याचं आहे म्हणून पाहिजे. माझ्या घरातल्या वस्तू माझ्या घरातली माणसं ही त्याने दिलेली आहेत असं जो म्हटलं तर त्याचं विष काढून घेतल्यासारखं आहे. महाराजांचं स्थान फार अप्रतिम आहे. म्हणाले सर्प आहे त्याचा विषाचा दात काढून गेल्यानंतर गळ्यात कसा वागवता येतो
तसं माझं जिथे जिथे प्रेम आहे तिथेच भगवंताला ठेवला तर त्यातलं विष काढून टाकल्यासारखं आहे. हो, त्यात शंका नाही. म्हणून जवळून काय म्हणेल, हे माझं, हे माझं, माझं. पैसा आणि देह, हे एक भोगवाद देहसुखाचा आणि पैसा. पैसा करता मनुष्य काय करतो हे मी तुम्हाला सांगायला नको. सध्या पेपर मध्ये तुम्ही रोज वाचता काय पैशाचं प्रेम. नाही, मी असं म्हणत नाही प्रपंचाला पैसा अवश्य आहे, अगदी तुम्ही भोगवादाने मिळवा, पण त्याला मर्यादा नाही त्याची काय. पण नाही, हे जो करेल ना त्याचा तमोगुण हा सत्वगुण बनेल यात शंका. पुढे म्हणाले, म्हणून असंतोष जीवेसी धरून ठेला आळतीशी, म्हणून मैत्री तेनेसी विषादे केला. बस, हे दुसरं. वस्तू ही मर्यादित आहे, एक तुम्ही ध्यानात ठेवा बरं का. काय ध्यानात ठेवायचं, आपण वस्तूपासून सुख घेणार, होय ना. देह सुद्धा, देहापासून इंद्रियांना भोग देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यापासून आपण सुख घेणार. आपल्याला सुख पुष्कळ पाहिजे, पण वस्तूचा प्राण जेवढा तेवढंच सुख वस्तू देऊ शकते, नाही का. एक उदाहरण घ्या की एक गोड पदार्थ आहे, एक बासुंदी आहे. तर बासुंदीमध्ये सुख देण्याची जेवढी शक्ती आहे तेवढीच तुम्हाला किती. तसं वस्तूचा जीव जेवढा, वस्तूची सुख देण्याची शक्ती जेवढी तेवढ्याच वस्तूपासून सुख मिळणार. तरी मी आणखी एक पोट करून असं म्हणेन की वस्तू सुख द्यायला तयार आहे, घेणाऱ्याची जर ती लायकी नसेल किंवा शक्ती नसेल तर ती घेता येणार नाही, नाही का. एक उदाहरण घ्या की तुम्हाला बरं नाहीये आणि कोणाला चव नाही आणि आवडीचा पदार्थ आणला नाही, तुम्हाला सुख मिळणार असं नाही का. म्हणजे वस्तूपासून येणारं जे सुख आहे त्याला अत्यंत मर्यादा आहे. मर्यादा आहे म्हणूनच असंतोष आहे. समजलं ना मला की ज्ञानेश्वर महाराज म्हणताय असं असल्यामुळे जीवाला असंतोष आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, मला समजलंय तेवढं, माझ्या अंगी नाही. परमार्थाचं एक प्रधान चिन्ह असेल तर संतोष आहे. आणि तुळशीदासाचा जो दोहा आहे ना, इतका संतोषाचा अप्रतिम परिणाम दुसरी कुठेही सांगितलेला नाही. समर्थ संत वाङ्मय ते म्हणाले की गजधन वारी धन, पूर्वीची कल्पना हत्ती घोडे और रत्न धन खाण, आणखी रत्न म्हणाले पुष्कळ आहे. म्हणजे हत्ती घोडे घर दार सगळं आहे. जब आवे संतोष धन सर्व धन धूळी समा. काय किंमत आहे म्हणाली. संतोष आला पाहिजे. आणि संतोषी मनुष्य हा भगवंताला आवडेल, गुरुला आवडेल, तुम्हाला सुद्धा आवडेल. अरे एखादं पोर आहे सारखं खायला मारायला लागलं, किती दिलं ते आणखी दे आणखी दे, धपाला घालते आई म्हणते मेला तुला समाधान नाही. आईला नसतंच पण मेला ज्याला म्हणतात. मग सत्पुरुषाला का आवडणार. काय ठीक आहे संतोष. तुम्हाला मी नाही पण एक दादासाहेब त्यांनी पाहिलेली बाई सांगतो. एक पिंपळखरी महाराजांच्यावर तिचं प्रपंच महाराजांच्यावर मूर्ती म्हणतो दारिद्र्य नवरा बायको. पण बाई समाधानी म्हणजे काय समाधानी सांगू आपल्याला. एकदा असं झालं की त्या बाईला एका रुग्णावर राहायची, मागितलं नाही कधी. महाराजांच्या लक्षात आलं, त्यांनी तिला 2 लुगडी दिली, साधी आपल्या त्या साधी लुगडी. त्या बाईने एक परत केलं, म्हणाले महाराज एक लुगडं माझं आहे, मला एक पुरेल म्हणाले. महाराजच्या डोळ्याला पाणी आलं, म्हणाले अरे 2 लुगडे मी देतो आहे, 2 लुगडे. तर ती बाई एक परत करते या दारिद्र्य असताना आणि म्हणाली एक आहे माझ्याजवळ. तिलाच महाराज स्नान करीत होते, आंग पुसत होते आणि म्हणाले कशी ताई स्नान कसं घ्यायचं दाखवू का. होय महाराज म्हणाली, माझ्या छातीला कान लावा म्हणाले आणि 13 मंत्राचा भेट त्या बाईला. मग बाकीचे पुष्कळ होती किंवा काय संतोष असेल नाही का. संतोष पाहिजे, वृत्ती संतोषी पाहिजे. तुम्ही धडपड करू नका असं माझं म्हणणं नाही. अलीकडे की नाही ते पगार वाढतोय ना काहीतरी डिअरन्स चालवून मर्ज करा अंक करा, तू किती पैसे डोक्यात तेच चालतं. आज नाही का बाबा काही तुला काय आहे. संतोष पाहिजे. मी म्हणतो परमार्थ जाऊ द्या, तुम्हाला जीवन भोगायचं आहे ना, जीवन भोगायचं असलं तर संतोष पाहिजे. अगदी फक्त 2च गोष्टी संतोष माफ नाही. एक
एक भगवंताचं प्रेम आणि दुसरं ज्ञानाचं अर्चन, बस याला संतोष नाही. किंबहुना महाभारतात की नाही दोन अशी परस्पर विरुद्ध वचन आहे. असंतुष्टा द्विजा नष्टा. द्विज म्हणजे ज्ञानाची उपासना करणारे, द्विज म्हणजे 2 वेळा जन्माला येणारे. हे पहिले 3 वर्ण द्विज म्हणतात. तेव्हा ब्राह्मण असा अर्थ आहे. हा ज्ञानार्जन करणारा, तो जो असंतुष्ट असेल तर तो मेला. मेला म्हणजे मृत होत आहे. असंतुष्टा द्विजा नष्टा. बरं का. आणखी दुसरं म्हणताय असं की संतोष, आपल्या कष्टाने माणसाला यश आहे, संतोषी राहिला तर यश नाही. तुम्हाला का मी क्लार्क आहे, बरं आहे की जाऊ दे कुठे गडबड करा, हे नाही. व्यवहारामध्ये असंतोषच पाहिजे. सांगण्याचं हेतू काय, संतोष श्रेयो मूलम असा विचार. संबंध पैशाचं हे असेल तर संतोषच आहे. असं सांगण्यात येतो आपल्याला असा की ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन केलेलं आहे. प्रापंचिकाचं वर्णन आहे, म्हणजे भगवंताला विसरलेल्याचं तमोगुणाचं. संतोष नाही, संतोष नाही, नाही का. आणि एक तुम्हाला सांगून ठेवतो, माझा हा अधिकार नाही ते नाही, पण सोशल फिलॉसॉफी मध्ये मी युरोपियन लोकांच्या सांगण्यानेच मी शिकवलेलं आहे की समाज जर सर्व बाजूने असंतोष झाला तर समाज हा अत्यंत दुःखाच्या पायरीवरती जातो. जिकडे तिकडे असंतोष, जिकडे तिकडे असंतोष. कुटुंबात असंतोष, शाळेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये असंतोष, राजकीय संस्थेमध्ये असंतोष, कारखान्यामध्ये असंतोष. असंतोष नाही कुठे, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा असंतोष. बरं का. ज्या लोकांना ज्ञानाचे मालक म्हणायचे, ज्ञानार्जना करता ज्यांना किंमत आहे, ते लोक सुद्धा असंतोषाच्या खाईत सापडले की भ्रष्टाचार असं आहे. कोणीतरी असं पाहिजे ना. तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यांनी पाहिलंय त्यांनी, की एक थॉमस म्हणून ICS होता. हा सदर्न मराठा स्टेट्स म्हणून त्यावेळेला होती बघा, सांगली, मिरज वगैरे सगळी, त्यांचा तो मुख्य रेसिडेन्स होता, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेसिडेन्स. बरं का. तर तो इचलकरंजीला यायचा तपासणीला काही वेळेला, ICS मनुष्य. तर तिथे एकसंबेकर शास्त्री म्हणून होते. हे नवरा बायको, मूलवार नाही, विद्यार्थ्यांना शिकवायचे, अयाचित वृत्ती, मागायचं नाही, जे येईल ते येईल. आणि नदीवरती रोज स्नानाला जायचं. स्नानाला जाऊन स्वतः धुतं घेऊन असे यायचे. तर हा सकाळी घोड्यावरून फिरायला जायचा, हा ICS मनुष्य. तेव्हा ते जर येत असले त्या घोड्यावरून खाली उतरायचा, टोपी काढायचा आणि गेल्यावर पुन्हा जायचा. तेव्हा त्याला विचारलं, अरे हे काय. तर तो काय म्हणायचा की मी पूर्वीच्या ऋषीबद्दल वाचलेलं आहे, पण मी आज प्रत्यक्ष पाहतोय. हे संतोषाचं हे सामर्थ्य आहे. आता संतोष कशात ठेवायचं मी सांगितलं. खडपड करा तुम्ही पैशाची, पण त्याचं चिंतन नको. या इतकं मिळतं, त्या इतकं मिळतं, मला काही मिळत नाही. जन्म बोंबलत राहायलाच नाही का तरी तू तसा बरं का नाही मिळत. आणि सांगू का, तुम्ही रागावू नका, पुष्कळ वेळेला नवऱ्याचा असंतोष बायकोच्या चिथावणीवरून असतो. तुमचा अनुभव आहे का. आता मी म्हातारा झालो, हे नाही घरात, ते नाही घरात, ते नाही घरात. काय म्हणाल की आमच्याची घरी असायची, म्हणजे मग नवरा म्हणतो काय करावं हे करायला बुवा, नाही का. मग त्याचे मार्ग त्याला सुचतात, काय असतात ते उलटे सुलटे मार्ग, नाही हे काय. आणि महाराज म्हणून म्हणायचे, तुम्हाला कल्पना नाही, ज्या घरात बाई संतोषी आहे त्या घरातच भगवंताचं स्थान आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. किंबहुना आपल्या पुराणामध्ये अशा कथा आहेत, त्या सगळ्या खोट्याच समजू नका. नवऱ्याचं रक्षण पुष्कळ बाईच्या पुण्याने झालेलं आहे, हे आपण पाहतो. ते बाईचं तेज असं असतं, अतिशय संतोषी शांत असतं. ते जाऊ द्यावं, पण पुरुषाने तरी काय नको संतोष पाहिजे. मिळवा मी नाही म्हणत नाही, पण त्याची ती खख भगवत असतं कामाची नाही, ते पाहिजे. म्हणून तेरेची मैत्री विशाल. या असंतोषामधून दुश्चितपणा उत्पन्न होतो, डिप्रेशन, डिजेक्शन, जे मी मागच्या रविवारी सांगितलं ना,
की नाही बा काय जीवनात अर्थ आहे, म्हणजे असलेलं भोगायचं नाही आणि नसलेला मिळत नाही, म्हणून हा बरेपर्यंत शेवटपर्यंत दुःखी, नाही का? असं नाही. मला ते एक मुसलमान लोकांचं फार आवडायचं बा, तुम्हाला कल्पना नाहीये. नवाब साहेब बाहेर निघाले, मिशा शेरवानी घालून निघायचे बरं का, आणि वाण्याचं बिल असायचं, कसं उधार आणलेलं सगळं. तो आवाज की नाही, अरे आज कर देखा जायला अल्लाह मालिक आहे हे कर म्हणाले बरं का. आता हे थोडस प्राण्यासारखं असतं, पण आमच्या रडण्यापेक्षा ते बरं हो असं माझं म्हणणं आहे, नाही का? त्याला खर्च असतो पण तू परवा करीत नाही, बाहेर निघाला की नवाब साहेबांची काय विचारू नका असं वेळी आहे. मग असं करा असं माझं म्हणे, महाराज कुठे करणं शक्य नाही, तुम्ही काय नाही का? पेशव्यांनी केल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो, नाही का? पेशवे आपल्याकडे श्रीमंत समजत ना. सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की असं पाहिजे. आणि या संतांचा कायदा काय बरं का, आज आहे ते खर्च करून टाका. वेळ झाली आपली. महाराज असे चालले होते त्या उगारच्या बाजूला चालले होते, आणि एक वकील त्यांना भेटायला ते गेले की टांगेतून मागे चालव, ते रस्त्यात भेट करतात. तेव्हा बरोबर ते डांबे ग्रस्त होते, त्यामध्ये काही खायला नाही म्हणाले. इतक्यात एक ग्रस्त डोक्यावर हार घेऊन आला आणि म्हणजे दिवाळीचं फराळाचं केलं होतं, आपण म्हणजे या गावात त्या गावाला गेला द्यायला म्हणून बरं झालं आणलं म्हणले, मग त्याला खायला घातल्यानंतर पाणी ते म्हणले. महाराज गमतीनं म्हणाले, काय माणसं तुम्ही म्हणाले, बरोबर पाणी सुद्धा ठेवलं नाही. इतक्यात एक बाई हांडा घेऊन आली, म्हणाली महाराज मला गंगा अर्पण करायला मी आली होती, तुम्ही भेटला बरं झालं. ते पाहिल्यावर गणपतराव म्हणजे चतुर होते, हसले ते बरं का. जे खायला आलं पाणी आले, त्याला ते वकील साहेब गेले, ती बाई गेली. नंतर ते टांग्यात बसल्यानंतर महाराज हळूच म्हणाले, नाही हे सोपं आहे म्हणले गणपतराव, आपलं आजचं आहे ते सगळं घेऊन टाका म्हणजे उद्या रामपूर होतो म्हणाले. पण देणं हेच मुश्किल आहे हो, आजचं असं काय करता, आजचं देणं मुश्किल आहे. आपण हात राखून करतो, नाही का? आपलं सगळं म्हणजे देवाला फसवण्यासारखं असतोय, पण तो गुरुनाम गुरु असल्यामुळे हसतो झाला नुसता, हसतो नुसता. काय करायचं सांगण्यात येईल काय आपल्याला की असंतोषाचं हे असं आहे. सर तुम्ही खरंच शिका, मी अभ्यास करून तुम्हाला सांगतो ना. नाही मनाला शिकवायचंच की नाही, नको मागूस, काय मागून करायचंय, आज तुला आहे ना पुढे जायचं, काय धडपड करतो मी नाकार मनाची, देहाची मी म्हणत नाही. कपडा लत्ता याच्यामध्ये शरीर पुरे 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 असं असावं. अरे आमचं उभीच सगळे शिवून ठेवले, अरे मेल्यानंतर नाही का काय करायचे ते, नाही का त्या श्राद्धाला वाटायचे थोडे पुरे पुरे खरं कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे ना. तुमच्या प्रॅक्टिसला नाही हा नियम लागू, पण इथे सुद्धा आहे पुरे. आता मला जास्त नको एवढं म्हटलं बाय, तर परमार्थाकडे लक्ष लागेल हे माझं म्हणणं आहे. तो विचार जो थांबला मिळवा तुम्ही, पण पुऱ्या मग पुढचं लक्ष आहे, हा त्यांचं सांगण्याचं. आपली वेळ झाली, पुढच्या काही जानकी जीवन स्मरण जय जय राम.